प्रत्यक्ष कृती करणं, कार्य करणं ही एक दिव्य परीक्षाच आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात पण वळत नाही. हे काय आहे? कळतं पण वळत नाही. हे काय आहे? हे आपल्याला प्रत्यक्ष कृती करताना अडचणी निर्माण होणं आहे. आणि अडचणी बाह्य जगात जेवढ्या असतात त्याच्यापेक्षा जास्त आतच असतात. आपल्या विचारांमुळेच, आपल्या भावनांमुळेच आपण आपल्या करण्यापासनं विमुख होत असतो. करायचं खूप असतं, कळत पण खूप असतं, पण करता मात्र येत नाही. मग अंतरंगातल्या अडचणी आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. अन्यथा आपण फक्तच कळतं पण वळत नाही या श्रेणीतले होऊन बसतो. सावध व्हा. बाहेर पडायचं आहे ना, मग अंतरंगातला गोंधळ समजून घ्या. तुमच्या अंतरंगात कोणतीही गोष्ट जी तुम्हाला कळते त्याच्याप्रती काही कल्पना निर्माण व्हायला लागतात. तुम्ही इमॅजिन करायला लागता. जे जे तुम्हाला कळलंय ते असंच असेल का? वेगळ्या पद्धतीने होऊ शकेल का? तुम्ही कल्पना विश्वात लगेच निघून जाता. माझ्यासोबत जर असं झालं तर कसं होईल ही कल्पना तुमचीच. ही कल्पना का निर्माण झाली? कारण ती गोष्ट तुम्हाला कळली, समजली, त्याचं आकलन झालं. ज्या ज्या गोष्टींचं आकलन होतं आहे ते तुम्ही तुमच्यासोबत जोडून बघता. ती तुमची कल्पना. माझ्यासोबत झालं तर काय होईल, कसं होईल? आणि जर ती गोष्ट खूप चांगली असेल तर मी त्या पदावर असलो तर काय होईल? मला ती गोष्ट अचीव झाली तर काय होईल? तुमची स्वप्न जन्माला येतात. तुमच्या कल्पनांमधनं स्वप्न जन्माला येतात. पण स्वप्न मात्र प्रत्यक्ष करणं काहीच नसतं. फक्त तुम्हाला जे काही कळलं आहे त्याच्यासोबत तुमची कल्पना असते. त्याला म्हणायचं स्वप्न. ऑब्व्हियसली अशी खूप स्वप्न तुम्हाला पडतात. पण त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारांकडे लक्ष द्यावं लागतं. जर तुमचे विचार तुमच्या त्या स्वप्नांशी निगडीत असलेत तर तुमची स्वप्न अर्थात तुमच्या कल्पना एक विशिष्ट दिशेनेच वाहायला लागतात. जी गोष्ट तुम्हाला कळली ती गोष्ट तुमच्या जीवनात आली तर ही झाली कल्पना. आणि माझ्या जीवनात ती यायला हवी म्हणून नेमकं काय करावं हे झाले तुमचे विचार. जेव्हा तुम्ही तुमच्या कल्पनांना तुमच्या विचारांमध्ये रूपांतरित करता त्यावेळी तुम्ही स्वप्नाळू न राहता विचारवंत व्हायला लागता. विचारवंत कोण? आपल्या कल्पनांना साकार करण्यासाठी विशिष्ट दिशेने विचार करू शकणारा व्यक्ती विचारवंत. ज्यावेळी तुम्ही तुमच्या विचारांना विशिष्ट दिशा देता त्यावेळी तुमचे असंबद्ध विचार थांबून जातात. तुमचं डिस्ट्रॅक्शन थांबून जातं. तुमच्या कल्पनेच्या विश्वात अर्थात स्वप्नांमध्ये तुम्ही रंगायला लागता. पण ती नुसतीच स्वप्न राहता कामा नये. ती परिकथा बनून जाता कामा नये. म्हणून तुम्ही तुमच्या विचारांना शेपअप करायला लागतात. आणि शेपअप केलेले विचार म्हणजे संकल्पित विचार. जे तुम्हाला कळलंय ते तुमच्या जीवनात यावं
म्हणून तुम्ही केलेला संकल्प हे तुमचे संकल्पित विचार. आणि जेव्हा तुम्ही संकल्पित विचार करायला लागता त्यावेळी तुमच्या संकल्पित विचारांमधून तुम्ही निर्णय घेता, आता मी हे करणारच. तो निर्धार घेतला, निर्णय. जे कळलं त्याचाच निर्णय घेतला. कळलं नसतंच तर निर्णय कुठून घेतला असता? रिझनिंग झालंच नसतं तर डिसिजन मेकिंग कुठून झालं असतं? इम्पॉसिबल. म्हणून तुमच्या ऑब्झर्वेशनमधनं, तुमच्या ॲनालिसिसमधनं तुम्हाला जे काही अंडरस्टँड होतं आहे, ज्याचं आकलन होतं आहे, जे कळतं आहे, त्याला स्वप्नाच्याच दशेत ठेवायचं, कल्पनांच्याच विश्वात रंगू द्यायचं की विचारांच्या माध्यमाने तुम्ही संकल्पित व्हायचं, हे तुमच्या हातात असतं. कळतं पण वळत नाही. ही लोकं कोण? जी लोकं समजल्यानंतर फक्त कल्पना विश्वात रंगत राहतात, ती लोकं. आणि वळतं कोणाचं आहे? जी लोकं समजल्यानंतर त्याला विचारांपर्यंत घेऊन येतात आणि संकल्पाच्या माध्यमातून आपण ते साकार करणारच हा निर्धार करून, निर्णय घेऊन पुढे पाऊल टाकतात. आत्ता ते करण्यासाठी प्रवृत्त होतात. जी लोकं काही करण्यासाठी प्रवृत्त होतात ती लोकं करताना खूप जास्त विचार करत बसत नाहीत. कसं होईल, काय होईल, होईल की नाही, आत्ताच करायला हवं का, उद्या केलं तर चालणार नाही का, नंतर करून बघू, सध्या काय घाई आहे? नाही नाही नाही. ती लोकं ताबडतोब त्यांच्या विचारांना कृतीमध्ये रूपांतरित करण्यासाठी तत्पर होतात. आणि एकदा काय कृती सुरू झाली म्हणजे मग ती गाडी आपोआप रुळाला लागून जाते. समजा तुम्हाला कळलं की व्यायाम करायला हवा, त्यामुळे तुमचं स्वास्थ्य चांगलं राहील. हे फक्त कळलं तुम्हाला. व्यायामाच्या माध्यमाने स्वास्थ्य चांगलं राहील. आता तुम्ही कल्पना करायला लागाल, मी पण व्यायाम करेल तर, माझं पण स्वास्थ्य चांगलं झालं तर, माझं शरीर पण सुडौल झालं तर, माझं फिजिक अगदी छान झालं तर, मी पण देखणा झालो तर. स्वाभाविक आहे, तुम्ही कल्पनेच्या विश्वात स्वप्नांमध्ये रंगत राहू शकता, पण फक्त कळलं, अजून वळलं नाही आहे. पण ह्या गोष्टींची पूर्ती करण्यासाठी मला काय करायला हवं हे विचार करायला लागलात आणि निर्धार केला, मला जे कळलं आहे ते मी करणारच, तर तुम्ही देखील व्यायाम करण्यासाठी प्रवृत्त होता. तुम्ही विचारवंत झालात, स्वप्नाळू राहिला नाहीत. आता करण्यासाठी उभं राहिलात ना, मग प्रत्यक्ष व्यायाम सुरूच करून टाका. नाहीतर तुम्ही शूज काढून ठेवाल, सकाळचा अलार्म लावून ठेवाल. सकाळचा अलार्म वाजल्यानंतर तुमच्या मनात एक पुन्हा विचार येईल, आत्ताच उठायला हवं का, चांगली झोप आहे, साखर झोप आहे, नंतर उठलो तर काय होईल, पाहून 1 तासाने, अजून अंधार तर आहे, नंतर बघू, पुढे बघू, उद्या बघू. तुम्ही व्यायामाला उठणारच नाही. एकदा ठरलं ना कृती करायची आहे, मग त्यानंतर विचारांना जागा नाही. विचारवंत व्यक्ती निर्णय घेईपर्यंतच फक्त विचार करतो. निर्णय घेतल्यानंतर विचारांना जागा देत नाही. त्याला म्हणतात तर्क. निर्णय घेतल्यानंतर जर विचार करत राहाल तर तर्क वितर्क होतील. आत्ता करू, उद्या करू, नंतर बघू, काय घाई आहे, तर्क वितर्क. पण प्रत्यक्ष जो करण्यासाठी उभा राहतो, अलार्म वाजला, उठून बैस, उठून बसलास, शूज घाल, विचार न करता घाल, शूजची लेससुद्धा बांधू नकोस, निघ, चालत चालत निघालात. एकदा चालायला लागलात म्हणजे मग तुमची बॉडी, तुमचं शरीर त्या रनिंग कंडिशनमध्ये येऊन जातं. 4 पावलं चालल्यानंतर तुम्हाला चालायची इच्छा होते, तेव्हा लेस बांधा, अन्यथा तुमचे शूज जागेवरच राहून जातात. तुमचे तर्कवितर्क एवढे त्रास देतात,
तुमचा अलार्म वाजतो, तुम्ही बंद करता. चुकून जर उठलात तर शूज घालत नाहीत. शूज घातले तर चालायला लागा. चालायला लागलात तर नंतर लेस बांधून टाका आणि निघा. तुम्ही कृती कार्यक्रम सुरू ठेवा आणि बघता बघता तुमच्याकडनं सगळं व्हायला लागतं. याच्यासाठी एक छोटासा मंत्र घ्या. मंत्र आहे इमॅजिन फास्ट, थिंक फास्ट, डू फास्ट. तुम्हाला जे कळलंय त्याला इमॅजिन करण्यात वेळ घालवू नका. तुम्हाला जे कळलंय त्याला इमॅजिन करण्यासाठी वेळ लावू नका. फक्त कळलंय, ओके, माहिती आहे, समजलंय, ठेवून दिलं, काय फायदा? तुम्ही इमॅजिन तर करा, तुमच्या जीवनात ते आलं तर काय होईल. इमॅजिन फास्ट. इमॅजिन केलंय, नुसतंच इमॅजिन करून करून कल्पना विश्वात स्वप्नांच्या नगरीत राहू नका. थिंक फास्ट. लगेच विचारवंत व्हा. आणि कसं करायचं आहे, काय करायचं आहे, व्हॉट टू डू, व्हाय टू डू, हाऊ टू डू, या सगळ्या गोष्टींना फोकस करा. विचारवंत झालात, आता तर्कवितर्कांमध्ये शिरण्यापूर्वीच निर्णय घेतल्यानंतर ताबडतोब कृती करा. डू फास्ट. जर तुम्ही करू शकलात, जिंकलात. मग कळलं पण वळलं नाही असं म्हणण्याची गरज राहणार नाही. कळलं पण आणि वळलं पण, तुम्ही जिंकलात. मित्रांनो, हा मंत्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याला नेहमी आठवा. इमॅजिन फास्ट, थिंक फास्ट, डू फास्ट. थँक्यू.